आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्याने असं धाडसाने म्हटलं आहे का की लाच देऊ नका, गरज पडली तर माझं नाव सांगा? तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या भाषणात एक महत्त्वाचा संदेश दिलाय. कोणी लाच मागितली तर लाच देऊ नका आणि गरज पडली तर माझं नाव सांगा, मी तुमच्या पाठीशी आहे. உங்ககிட்ட யாராவது லஞ்சம் ஏதாவது கேட்டாங்கன்னா கொடுக்க முடியாது சொல்லுங்க, நான் இருக்கேன் உங்களோட. அப்படியே யாராவது ஃபோர்ஸ் பண்ணாங்கன்னா இது எங்க மகன், எங்க புள்ள, எங்க அண்ணன், எங்க தம்பி, எங்க விஜய், எங்க விஜயோட ஆட்சின்னு ஸ்ட்ராங்கா சொல்லுங்க. या वक्तव्यामागचा संदेश फक्त त्यांचा एकच होता, भ्रष्टाचाराला घाबरू नका आणि त्याला विरोध करा. लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही व्यवस्था कमकुवत करतात. मित्रांनो, जर प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री आणि सरकारने नागरिकांना अशीच निर्भयपणे साथ दिली तर लाच देऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर कदाचित हजारो लोकांना आपलं काम करून घेण्यासाठी लाच द्यावीच लागणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक वेळा सामान्य माणूस काम अडकू नये म्हणून लाच देतो. त्यामुळे फक्त नागरिकांनी नाही तर सरकारनेही अशी व्यवस्था उभी करायला हवी की कोणालाही लाच मागण्याची हिंमत होऊ नये. मित्रांनो, तुमच्या मते महाराष्ट्रातही असा स्पष्ट संदेश आणि तितकीच कठोर कारवाई झाली पाहिजे का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा.